कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि दिवसभरात विविध मंडळे पारंपरिक ढोल ताशा असू देत किंवा झांज पथक असू देत यांच्या गजरात आपल्या बाप्पाचा जो विसर्जन सोहळा आहे तो पार पाडत असतात, आपल्या बाप्पाला निरोप देत असतात। अशाच पद्धतीने कोल्हापुरातील लेटेस्ट सर्व मंडळ देखील यंदा जे पुष्पक विमान आहे त्याचा चित्ररथ घेऊन या मिरवणुकीत सामील झालेला आहे। मंडळाचे जे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत ते आपल्या समोर आहेत। काय नेमकी संकल्पना आहे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये? सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी सुद्धा लेटेस्ट मंडळाने आपली परंपरा जपलेली आहे आणि जे पारंपरिक आपला गणेशोत्सव असतो ज्याच्यामध्ये आपण चित्ररथाच्या माध्यमातून वेगवेगळे समाज प्रबोधनाचे देखावे साजरे करतो, तर यावेळी आम्ही लेटेस्ट रामराज्य हा चित्ररथ मिरवणुकीमध्ये आणलेला आहे। तर एकूणच जर तुम्ही बघितला तर सगळे कार्यकर्ते गुढे वगैरे घेऊन या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। सगळ्यांचा एकसारखाच जर पारंपरिक पोशाख सुद्धा आहे, खूप आकर्षक अशी आपली मिरवणूक आहे आणि नक्कीच मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो त्यांनी बघायला यावं। सर्वांना मी परत एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर कोल्हापुरातील हे लेटेस्ट सर्व मंडळ आहे, गेली कित्येक वर्षांपासून चित्ररथाची परंपरा असू देत किंवा सजीव देखाव्यांची परंपरा असू देत त्यांनी जपलेली आहे। अशाच पद्धतीने कोल्हापुरातील जे बरीच मंडळ आहेत त्यांनी देखील आपल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांचा समावेश केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळ्यांच्या वेशभूषेत त्यांचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत। धनगरी ढोल असू देत, लेझिम असू देत, झांज पथक असू देत, अशा सगळ्यांचा जो काही सहभाग आहे तो या विसर्जन मिरवणुकांमध्ये दिवसा बघायला मिळतोय। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।